हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो कंटिन्यूइंग द लास्ट ब्लॉग, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं हा ब्लॉग कंटिन्यू होणार आहे. सो आफ्टर वी हॅड अवर व्हिडिओ शॉपिंग वी केम टू दिस शॉप अँड दिस शॉप इज स्पेशली मेड फॉर द ग्रूम क्लोथ्स अँड द शादी टाईप विअरिंग क्लोथ्स. त्यामुळे आम्ही इथेच आलेलो आणि वी वर हॅविंग सम डिस्कशन्स की कुठल्या पॅटर्नमध्ये आपल्याला ड्रेस हवा आहे. त्यामुळे अँड ॲज ही कम इन फ्रंट ऑफ अस बाय चेंजिंग हिज क्लोथ्स अँड विअरिंग दिस ग्रूम ड्रेस, म्हणजे तो आम्हाला प्रॉपरली नवरदेवच वाटत होता त्या दिवशी. आणि यू नो वॉट, म्हणजे सर्वांचंच लक्ष त्याच्याकडे होतं बिकॉज सर्व त्याला या ड्रेसमध्ये वेळाच बघत होते. बिफोर दॅट त्याने तसं काही ट्राय केलेलं नव्हतं, शेरवाणी वगैरे. त्यामुळे हे सर्वांसाठी नवीनच होतं. इट वॉज काइंड ऑफ भाईसाबवाला लुक, म्हणजे सर्वच त्याला बघून हॅपी होते. आणि पार्थ तर झोपाच काढत होता. पार्थ कधीचाच झोपून गेलेला. इट टूक अस व्हेरी लॉंग टू चूज हिज क्लोथ्स, म्हणजे खूप उशीर झालेला आम्हाला आणि भूकसुद्धा लागलेली सर्वांना. त्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही हॉटेलमध्येच आज जेवण करायचं. ॲज यू कॅन सी दिस स्पेशल थाली इज इन फ्रंट ऑफ मी. आणि थालीमध्ये दाल, राईस, पापड, ढोकळा, गुलाबजामुन वगैरे असे पदार्थ होते. आणि ही आमची पूर्ण फॅमिली इथे बसलेली आहे, म्हणजे एव्हरीवन इज हॅविंग एन्जॉय द फूड अँड द डे ऑल्सो. आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो, बट इट वॉज सो लेट टू अस टू कम बॅक ॲट होम. पण मला भूक लागून गेलेली, मी आणि भावाला. त्यामुळे वी ऑर्डर्ड सम बिर्याणी फॉर अस. आणि त्यानंतर आम्ही झोपलोच बिकॉज वी वर सो टायर्ड. ओके, सी इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय, टेक केअर, सी यू, सबस्क्राईब टू द चॅनल.